रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला, म्हणून आज दुपारच्या जेवणामध्ये बनवला अंडा भुर्जीचा आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीचा फक्कड असा बेत। मग म्हटलं हा व्हिडिओ अगदी तुम्हा सर्वांच्या सोबत शेअर केलाच पाहिजे। याकरिता मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा अगदी 1 वाटी भरून घेतलेला आहे। अंडा भुर्जी करायची जर झाली तर अगदी त्यामध्ये कांद्याचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे। कांदा अगदी लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे तेलामध्ये। त्यानंतर गॅस मंद करून घेतलेला आहे, जेणेकरून आपण जे मसाले घालणार आहे ते करपू नये याकरिता। आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर कोल्हापुरी मसाला घातलेला आहे 2 चमचे। हा कोल्हापुरी मसाला अगदी बेडगी मिरची वापरून केलेला आहे, त्यामुळे ही मिरची पावडर अजिबात तिखट नाही, त्यामुळे मी यामध्ये 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे। त्यानंतर हे सर्व मसाले मंद गॅसवरती तेलामध्ये परतवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये मी अंडी फोडून घेणार आहे। यामध्ये मी अगदी 3 अंडी फोडून घेतलेली आहेत। सर्व प्रोसेस ही अगदी मंद गॅसवरतीच करायची आहे, नाहीतर हे आपले जे कांदा घालून जे मसाले परतवले आहेत ते जळू शकतात। अंड्याचं कवच पडू नये याची काळजी घ्यायची आहे। जर तुम्हाला असे जमत नसेल डायरेक्ट कढईमध्ये घालायचं तर तुम्ही एका भांड्यामध्ये पुन्हा म्हणजे सर्वप्रथम अंडी फोडून घेऊ शकता आणि त्यानंतरच ते मिश्रण मिक्स करू शकता। अंडी फोडून झाल्यानंतर पटकन त्याला झाकण लावून मंद गॅसवरती 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। जर तुम्ही अंडी फोडल्यानंतर लगेच परतायला घेतला तर पूर्णपणे अंड्याच्या कुश्मिरीचा लगदा होतो आणि ते शिजत नाही, लवकर खूप वेळ घेतो। त्यानंतर झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा मी अंड्याची भुर्जी मिक्स करून घेतलेली आहे एकदम मंद गॅसवरती हलक्या हाताने आणि पुन्हा एकदा झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढून घेतलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता की आता आपली ही अंड्याची भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे। या अंड्याच्या भुर्जीसोबत अगदी फक्कड असा गावरान ज्वारीच्या भाकरीचा गरमागरम मी बेत केलेला आहे। याकरिता मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि या ज्वारीच्या पिठामध्ये मी कडक थोडंसं पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ते ज्वारीचं पीठ चिकट व्हावं याकरिता। त्यानंतर थंड म्हणजेच नॉर्मल पाण्याचा वापर करून हे पीठ मी मळून घेणार आहे आणि त्यानंतर भाकरी थापून घेणार आहे। तुम्हाला जर मंडळी हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास तर माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।